आज आपण घरच्या घरी अगदी 10 मिनिटात होणारा तांदळाच्या पिठापासून एक डोसा तयार करणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलंय. 1 कप तांदळाचं पीठ आहे हे. अगदी बारीक दळलेलं पीठ आहे तांदळाचं. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालते. चिमूटभर हिंग घातलंय. त्याच्यानंतर या पिठामध्ये तुम्हाला ज्या हव्या असतील त्या भाज्या तुम्ही घालू शकता. मी गाजर घेतलंय किसून, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता हे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचंय. एकदम पाणी घातलं की त्याच्या उठळा होतात. अगदी आपण घावण्याला ज्या पद्धतीने पीठ बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला पीठ बनवायचं आहे. अगदी पातळ बनवायचं आहे. तुम्ही बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी. इथे मी तवा आधीच गरम करत ठेवला होता. तवा कडकडीत तापवायचा आहे आपल्याला. तेल लावून घेऊया थोडंसं. आता पीठ एकदा पुन्हा मिक्स करून घेणार आहे मी, कारण की पीठ खाली जाऊन बसतं. आणि ज्या वेळेला आपण पीठ टाकतो तव्यावरती त्यावेळेला गॅसची फ्लेम अगदी हाय ठेवायची, म्हणजे छान जाळी येते. तुम्ही बघू शकता. आणि आता गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवर करायचा आहे. आणि पीठ टाकताना नेहमी साईडून टाकायचं, कारण की मध्ये तवा खूप गरम असतो म्हणून. आता हा तवा माझा मोठा आहे, तर आपण गॅसची फ्लेम तिथपर्यंत पोचत नाही, तर आपण तवा शिफ्ट करत करत ह्याला शेकून घेणार आहोत. सकाळच्या घाई गडबडीत होण्यासाठी एकदम छान आणि हेल्दी ऑप्शन आहे नाश्त्याचा. खूप छान लागतो हा डोसा खायला. तवा शिफ्ट करत करत याला शेकून घेणार आहोत आपण. आपला डोसा झालाय. आता मी याला उलटून घेते. याला घावणे पण म्हणतात, पण घावणा हा फक्त तांदळाच्या पिठाचा केला जातो. याच पद्धतीने मी बाकी सगळे डोसे करून घेणार आहे. अजून एक करून दाखवते. आधी बाजूने पीठ सोडून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित जाळी पडते त्याला, कारण की मधली आज खूप गरम असते म्हणून. या पद्धतीने थोडंसं तेल सोडते साईडून.
हा सुद्धा डोसा आपला व्यवस्थित शेकला गेला आहे छान. याला उलटून घेते. आता हे सर्व करून घेतलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.